आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। तुम्हाला माज आला आहे का? मी तुमची जिरवतो। नाशिकमध्ये आमदार नितीन पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। आश्रमशाळेतील प्रश्न आणि मूलभूत सुविधांवरून आमदार पवार आक्रमक। ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त गणेशोत्सवाचा। सूत्रांची माहिती, गणेशोत्सव काळात 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांची माहिती। अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। योगेश कदम यांच्या विरोधात पुरावे दिले। त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही। गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची परब यांनी मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न। विघ्नसंतोषी लोकांना काही सत्ताधारी मंडळींची देखील अनावधानाने साथ। केशव उपाध्ये यांचा रोख नेमका कुणाकडे? चर्चेला उधाण। 9,000हून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। निवृत्त महिलांनी देखील फायदा उचलल्याचा प्रकार समोर। सूत्रांची माहिती, महामंडळावरील नियुक्त्यांना निवडणुकीनंतरच मुहूर्त। निवडणुकीमध्ये तिकीट मिळालेल्यांना महामंडळ मिळणार नाही। बावनकुळे यांच्याकडून वर्ध्यातील मेळाव्यात स्पष्ट। निवडणुकीमध्ये दमदार यश मिळवा, त्यानंतर लगेच या नियुक्त्या केल्या जातील। बावनकुळे यांचे निर्देश। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींनाही भेटणार। भ्रष्टाचारी आणि बेताल मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार। भाजपच्या वर्ध्यातील मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी अशोक नेते यांना डुलकी लागली। माजी खासदार अशोक नेते यांचा झोपलेल्या अवस्थेतील व्हिडिओ चांगलाच व्हायरल।